नवी मुंबई में पुलिसकर्मी लापता, पुलिस आयुक्तालय के गेट के बाहर विरोध प्रदर्शन। नवी मुंबई पुलिस स्टेशन में कार्यरत सोमनाथ फापले पिछले 15 दिनों से अचानक लापता हो गए हैं। कई दिन बीत जाने के बाद भी उनका कोई सुराग नहीं मिल रहा है। इस वजह से सोमनाथ फापले के परिवार वाले आक्रोशित हो गए और पुलिस आयुक्तालय कार्यालय तक मार्च निकाला और गांव से सभी परिवार के सदस्य न्याय की मांग को लेकर सीधे नवी मुंबई पहुंच गए। जनतेपर्यंत विषय करताय इस दौरान सभी परिवार के सदस्य व गांव के लोगों ने नवी मुंबई पुलिस आयुक्तालय के गेट के सामने बैठ गए और उन्होंने ठान लिया कि जब तक न्याय नहीं मिल जाता वे वहां से नहीं हटेंगे। फिलहाल पुलिस ने हस्तक्षेप किया और आश्वस्त किया कि वह लापता सोमनाथ को ढूंढ निकालेंगे और जल्द ही न्याय दिलाएंगे। वहीं लापता पुलिसकर्मी के परिवार वालों ने अपनी प्रतिक्रिया देते हुए अपनी राय व्यक्त की है। पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ काशीनाथ फापाळे 10 वर्ष सेवेमध्ये होता पोलिसांच्या आणि गणेश उत्सवाच्या दरम्यान ड्युटीवर असताना तो बेपत्ता झाला। साधारण या गोष्टीला 15 दिवस उलटून गेले। 15 दिवसामध्ये जे काही अपडेट होत्या त्या सगळ्या आम्ही दिलेल्या आहेत पोलिसांना। पोलिसांनी कुठल्याही प्रकारचं स्वतःहून कुठली चौकशी केलेली नाही। आम्ही नातेवाईकांनी जी चौकशी केली ती त्यांनी फक्त आम्हाला सांगितलं। आता त्यांनी आम्हाला असं सांगितलंय की आम्ही जातीने यामध्ये लक्ष घालू ही केस आम्ही क्राईम ब्रँचला वर्ग करतोय। हो, सीपी साहेबांनी सांगितले की ही केस आम्ही क्राईमला वर्ग करतोय आणि त्यामध्ये जास्तीत जास्त लवकरात लवकर आम्ही शोध लावण्याचा प्रयत्न करतोय। तर आम्ही त्यांना खऱ्या अर्थाने 4 दिवसाची डेडलाईन दिलेली आहे की 4 दिवसात आम्हाला सोमनाथ आमचा पाहिजे म्हणजे पाहिजे। तो या कुटुंबाला एकुलता एक मुलगा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्याचा शोध पोलीस असून पोलीसच शोध लावत नाही ही गोष्ट थोडी मनाला खटकते का जे रक्षक आहेत, जे जनतेचे रक्षक आहेत त्यांचं रक्षण कोण करणार अशी अवस्था सध्या महाराष्ट्रामध्ये होऊ राहिली आहे। आणि म्हणून आम्ही साधारण 300 ते 400 किलोमीटर वरून या ठिकाणी आलो। आज तशा अर्थानं आमचं समाधान झालेलं नाही कारण आम्ही यांना 15 दिवस वेळ दिलाय। 15 दिवसातही नाही मग सीपी साहेबांच्या शब्दाला आम्ही मान म्हणून 4 दिवसाचा त्यांना वेळ दिलेला आहे। 4 दिवसात त्यांनी आम्हाला आमचा सोमनाथ द्यावा, अन्यथा हे दोन्ही नाही तर आमचे सर्व नातेवाईकांनी आम्ही मंत्रालयामध्ये जाऊन आत्मदहन करू। 5 तारखेला माझा सकाळी 7:45च्या दरम्यान त्यांना शेवटचा कॉल झाला होता। तर ते बोलले होते की मोबाईल स्विच ऑफ व्हायला आलाय, मी मोबाईल चार्जिंग करून कॉल करतो। तर तेव्हा ते काहीतरी टेन्शन मध्ये होते तर ते बोलले सांगतो की मोबाईल स्विच ऑफ चार्जिंग करून मी तुला कॉल करतो। त्याच्यानंतर त्यांचा मोबाईल स्विच ऑफ लागला। मी दिवसभर त्यांची म्हणजे 5-6 पर्यंत वाट बघितली। त्यानंतर मित्रांकडे चौकशी केली, तिथं भेटले नाही तर मग मी पोलीस स्टेशनला जाऊन बघितलं की ते डायरेक्टली ड्युटीला गेलेत की नाही। तर ते तिथं पण होतं। त्यानंतर मी त्यांची मिसिंग हे केली पोलीस स्टेशनला। कुठे ड्युटी होती त्यांची? वाशीला होती, झोन 1 स्ट्रायकिंग होती त्यांना त्या दिवशी। काय मागणी आज म्हणजे 15 दिवस झाले आम्ही त्यांच्याकडे म्हणजे पोलीस स्टेशनला जातोय, घरी येतो पण त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची अपडेट नाही। त्यांना 5 तारखेच्या व्यतिरिक्त काहीच सापडलेलं नाही आणि जे 5 तारखेला सीसीटीव्ही भेटले ते सगळे आमचे नातेवाईक यांनी शोधून दिले होते। त्यांचं असं म्हणजे फक्त बोलताय सीडीआर चेक करतो। आज 15 दिवस फक्त सीडीआरच चेक करताय का? इतका वेळ थोडं सीडीआर चेक करायला लागतो। म्हणजे आजपर्यंत त्यांनी 5 तारखेच्या पुढची आम्हाला अपडेट द्यायला पाहिजे होती ना, ती अजून आम्हाला भेटली नाही। म्हणजे ते काहीच करत नाही। कोणावर तुम्हाला शक आहे का असा? नाही, असं तर काहीच नाही। आवाज टुडे पंकज यूनिवर्सिटी की रिपोर्ट, नवी मुंबई। आपकी आवाज आपकी खबर, जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें।